ठंडा ठंडा गोल गोल रसगुल्ला. मस्त टेस्टी असा रसगुल्ला कसा बनवला आहे बघा. पनीर होतं माझ्याकडे 1/2 किलो. तर पनीर छान असं परातीमध्ये मॅश करून घेतलं आहे हातानेच. हे बघा, एक वाटी एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे, छोटा तांब्या, आणि 1 वाटी साखर घातलेली आहे पाक करण्यासाठी. पाक आपल्याला जास्त पण असा करून घ्यायचा नाही, फक्त साखर विरघळेपर्यंत. तर इकडे साखर विरघळेपर्यंत बघा पनीर आपण मॅश करून घ्यायचं आहे. तर हाताच्या ह्या साह्याने ह्या साईडने आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे पनीर, अगदी व्यवस्थित असं. खिसणीनेही किसू शकता, मिक्सरला बारीक केलं तर जास्तच अशी पेस्ट बनते. आणि आपल्याला कसं थोडंसं ओबडधोबड पाहिजे आहे. आणि त्याच्यामध्ये बघा कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून छान असं मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि मळून झाल्यावरती छोटे छोटे तुम्हाला हवे त्या आकाराचे गोळे बनवू शकता. तर हे बघा झालेलं आहे आता मळून. आणि व्यवस्थित आता याचे गोळे लहान मोठे तुम्ही करू शकताय. तर जेवढा गोळा बनवाल त्याच्या दुप्पट हा गोळा पाकामध्ये टाकल्यावरती फुलतो. आणि हे बघा अशा पद्धतीने भरपूर असे गोळे झाले. 1/2 किलो पनीरचे मला वाटते 15-20 गोळे झाले, 20 गोळे झाले बरोबर. आणि हे बघा एकदम सुंदर असं पांढरं शुभ्र. आणि इकडं आपली साखर विरघळलेली आहे. आणि आता हे सगळं झाल्यावरती आता मी पाकामध्ये घालून ठेवणार आहे बघा. आणि एकदम टेस्टी. वैष्णवी बरेच दिवस झालं मागत होती रसगुल्ला मम्मी कर म्हणून. तर आता म्हटलं करूया, पनीर होतं घरीमध्ये म्हटल्यावर मग घेतलं करायला. तर हे बघा मस्त असे टेस्टी टेस्टी बॉल एकदम दिसत आहेत, पांढरी शुभ्र. आणि 1 वेलची घातलेली आहे मी. आत्ता या घडीला माझ्याकडे आता केशर नव्हतं, म्हणून आता 1 वेलचीने काम चालवलेलं आहे माझं. तर बघा 10 मिनिटे आपल्याला या पाकामध्ये फुल गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. आणि नंतर हे काढून घेतलं. आणि नंतर थोडा जो पाक त्यात राहिलेला आहे तो पाक थोडासा घट्ट होण्यासाठी परत आणखी एकदा गॅस चालू करून ठेवलं. कारण पाक जेवढा घट्ट होईल नंतरचा आणि त्याच्यामध्ये मग रसगुल्ले टाकायचे तर खूप टेस्टी, गोड, अप्रतिम असं लागतात. आणि कापसासारखे मऊ लुसलुशीत असे रसगुल्ले तयार आहेत. तर तुम्ही असे रसगुल्ले बनवता का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा ह्या बाटलीमध्ये मी भरण्याचं कारण काय, तर मला खूप आवडतं अशी विकत आणलेलं जे रसगुल्ले आपल्याला मिळतात बेकरीमध्ये ते असंच बाटलीमध्ये घालून मिळतात. तर ही अशा पद्धतीचे रसगुल्ले मी बनवलेले आहे आणि बाटलीही होतीच माझ्याकडे. तर हे बघा मस्त छान असे मऊ लुसलुशीत आणि पाक गळत आहे. तर आवडले का नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.